चतुर कावळा. चिंटू एक चतुर कावळा होता. एक दिवस तो खाण्याच्या शोधात फिरत होता. ऊन खूप कडक होतं. चिंटूला खूप तहान लागली होती. त्याने इकडे तिकडे पाणी शोधलं, पण त्याला कुठेही पाणी मिळालं नाही. शोधता शोधता एका ठिकाणी एका मडक्यात त्याला थोडंसं पाणी सापडलं. पाणी मडक्याच्या अगदी तळाशी होतं. त्याने विचार केला, आता बरं काय करावं. अचानक त्याला एक युक्ती सुचली. आजूबाजूला पडलेले लहान मोठे दगड गोटे उचलून त्या मडक्यात तो टाकू लागला. थोड्याच वेळात पाणी वरपर्यंत आलं. चिंटूने आपली तहान भागवली आणि आनंदाने तो उडून गेला. सहजासहजी हार मानू नये. कोल्हा आणि कावळा. एकदा एका कोल्ह्याला खूप भूक लागली होती. तो इकडे तिकडे अन्न शोधत होता. अचानक त्याची नजर एका कावळ्यावर गेली. त्याच्या चोचीत एक भाकरीचा तुकडा होता. त्याने ठरवलं, काहीही करून हा भाकरीचा तुकडा मिळवायचा. त्याने युक्ती केली. तो कावळ्याकडे जाऊन म्हणाला, कावळे दादा, वा वा वा, काय हे तुमचं सुंदर रूप. तुमचा आवाज पण तसाच गोड असणार. मला एक छानसं गाणं ऐकवा ना. आपली प्रशंसा ऐकून कावळा आनंदाने फुलून गेला. त्याने लगेच गायला सुरुवात केली. गाण्यासाठी जशी त्यांनी चोच उघडली, भाकरीचा तुकडा पटकन खाली पडला. कोल्हा खाली त्याचीच वाट बघत होता. तुकडा खाली पडल्याबरोबर त्याने तो झटकन मटकावला आणि निघून गेला. स्तुतीनी कधीही शेफारून जाऊ नये. लोभी कुत्रा. एका शहरात रॉजर नावाचा एक कुत्रा राहत होता. त्याला हाडं चघळायला खूप आवडायची. एक दिवस रस्त्याने फिरत असताना त्याला कडेला एक रसरशीत हाडूक दिसलं. त्याने पटकन ते तोंडात धरलं आणि मोठ्या आनंदात घरी निघाला. चला, छान जेवणाची सोय झाली. रस्त्यात एक पूल लागला. तो पूल पार करत असताना त्याला पाण्यात एक कुत्रा दिसला आणि त्याच्याही तोंडात एक हाडूक होतं. रॉजरला एकदम हाव सुटली. ते हाडूक कसं बरं पळवता येईल याचा तो विचार करू लागला. त्याने विचार केला की आपण जोरात भुंकून त्या कुत्र्याला पळवून लावूया आणि त्याचे हाडूक घेऊया. जसं त्याने भुंकण्यासाठी तोंड उघडलं, त्याचं हाडूक नदीत पडलं. बिचारा रॉजर. अतिलोभात तो हे विसरला की तो पाण्यात स्वतःचंच प्रतिबिंब बघत होता. जे आहे त्यातच खुश रहा. सिंह आणि गाई. कोणे एकेकाळी 4 गायी एकत्र राहत होत्या. त्या एकमेकींच्या अगदी जीवाभावाच्या मैत्रिणी होत्या. त्या चौघीही नेहमी एकत्र राहत, एकत्र चरायला जात आणि झोपायलाही एकत्रच असत. त्यांच्या या एकतेमुळेच त्यांचे शत्रू त्यांच्या आसपासही फिरकत नसत. एकदा एक लांडगा तिथं आला. नेहमी तो सिंहाच्या उरलेल्या शिकारीवरच आपलं पोट भरायचा. बरेच दिवस नीट खायला न मिळाल्याने तो अगदी व्याकुळ झाला होता. त्याने गायींना एकत्र पाहिलं आणि विचार केला, मला काहीही करून त्या गायींची मैत्री तोडायला हवी. 4 गायी एकमेकींपासून थोड्या दूर चरत होत्या. तो हळूच एका गायीकडे गेला आणि तिला म्हणाला, अगं, ऐकलंस का? तुझ्या 3 मैत्रिणी तुला सोडून जवळच्याच शेतात जाणार आहेत. तिथे भरपूर हिरवागार चारा आहे. हे ऐकून गायीला फार राग आला. ती म्हणाली, असं काय? थांब, मीच त्यांच्या आधी तिकडे जाते. आणि ती मैत्रिणींपासून लपत छपत एकटीच दुसऱ्या शेतावर गेली. सिंह तिकडे तिची वाटच बघत होता. त्याने झटकन झडप टाकून तिला मारलं आणि खाऊन टाकलं. लांडग्याला सुद्धा त्याचा हिस्सा मिळाला. एकतेतच खरी शक्ती असते. माकडाचा न्याय. एकदा 2 मांजरांना एक पावाचा तुकडा मिळाला. एका मांजराने पटकन उडी मारून तो तुकडा उचलला. दुसरी मांजर तो तुकडा खेचू लागली. तेव्हा पहिली मांजर म्हणाली, हा तुकडा माझा आहे, मी आधी पाहिलाय. त्यावर दुसरी मांजर म्हणाली, पण मी आधी पाहिलंय म्हणून तो माझा आहे. त्यांचं चांगलं भांडण जुंपलं. इतक्यात एक माकड तिथे आलं. मांजरीने त्यालाच न्याय करायला सांगितला. माकडाने त्यांचं म्हणणं मान्य केलं. माकड म्हणालं, ठीक आहे, आधी तो तुकडा माझ्याकडे द्या. त्याने त्या पावाचे 2 तुकडे केले आणि आपलं डोकं हलवत म्हणाला, अरे च्या, दोन्ही तुकडे समान नाही झाले. एक तुकडा मोठा आहे. तुकडे समान करण्यासाठी त्याने मोठ्या तुकड्यातला काही भाग खाल्ला. पण आता
तो तुकडा लहान झाला. मग त्याने दुसऱ्या तुकड्यातला काही भाग खाल्ला. असं करत करत शेवटी 2 अगदी लहान तुकडे उरले. ते पाहून तो मांजरांना म्हणतो कसा, अरे अरे, हे तर अगदीच लहान तुकडे उरले, हे मी तुम्हाला कसे देऊ? आणि त्याने ते उरलेले तुकडे पण मटकावले. बिचाऱ्या मांजरी, त्यांना आत्ता कळलं की आपल्या भांडणात तिसऱ्याचाच फायदा झाला. दोघांचं भांडण, तिसऱ्याचा लाभ. ढोंगी कावळा. एकदा एका कावळ्यानं एक सुंदर मोर पाहिला. त्याला वाटलं आपणही या मोराप्रमाणे सुंदर बनूया. त्यांनी काही मोरपिसं एकत्र केली आणि आपल्या अंगाला चिकटवली. पण झालं उलटच. तो अगदीच विचित्र दिसायला लागला. इतर मोरांनी त्याला बघितलं आणि म्हटलं, हा मूर्ख कावळा आपल्यासारखा दिसण्याचा प्रयत्न करतोय. सगळे मोर तिथून निघून गेले. कावळ्याचे इतर मित्र सुद्धा त्याला हसायला लागले आणि टिंगल करत करत उडून गेले. आता कावळ्याला आपल्या मूर्खपणाची जाणीव झाली. तो पुन्हा आपल्या मित्रांकडे गेला आणि म्हणाला, मित्रांनो, मला माफ करा. मला माझी चूक समजली. मला पुन्हा तुमच्यात घ्या, मित्र बनवा. मी कावळ्याच्या रूपातच खुश राहीन. देवानी दिलेल्या गोष्टीतच समाधान माना. कोल्हा आणि द्राक्ष. जॅकी कोल्हा एकदा एका द्राक्षाच्या बागेत गेला. तिथे त्याला रसाळ द्राक्षांचे घड लोंबताना दिसले. ती रसाळ द्राक्ष पाहून जॅकीच्या तोंडाला पाणी सुटलं. त्याने विचार केला, वा, ही द्राक्ष गोड आणि रसाळ दिसतायत. ही मला खायला मिळाली तर किती मजा येईल. त्याने उड्या मारत मारत द्राक्ष तोडण्याचा प्रयत्न केला. पण खूप वेळ प्रयत्न करूनही द्राक्ष काही हाताला लागली नाहीत. उलट उड्या मारताना त्याला थोडी दुखापतही झाली. तेव्हा तो म्हणाला, शी, ही द्राक्ष तर आंबट दिसतायत. मला नाही खायची अशी आंबट द्राक्ष. असं म्हणून जॅकी तिथून निघून गेला. एखादी गोष्ट मनाप्रमाणे मिळाली नाही तर तिचा तिरस्कार करू नये. ससा आणि कासव. एकदा ससा आणि कासवाने धावण्याची शर्यत लावायचं ठरवलं. जंगलातले सारे प्राणी ती शर्यत बघायला जमले. माकडाने बार काढून शर्यतीला सुरुवात केली. ससा जोरात धावू लागला आणि कासवाला मागे टाकून तो खूप पुढे निघून गेला. जरा थांबून त्याने विचार केला, ही शर्यत तर मीच जिंकणार. पण कासव येईपर्यंत जरा आराम तर करू. असं म्हणून तो मऊ मऊ गवतावर झोपला आणि लवकरच त्याला गाढ झोप लागली. इकडे कासव हळूहळू चालत सशाला पार करून पुढे गेलं. काही वेळाने ससा जागा झाला आणि धावत सुटला. तोपर्यंत कासवाने शर्यत आधीच जिंकली होती. फाजील आत्मविश्वास अपयश देतो. सिंह आणि उंदीर. एकदा एका जंगलात मिकी उंदीर इकडे तिकडे उड्या मारत खेळत होता. खेळता खेळता अचानक एका झोपलेल्या सिंहाच्या अंगावरच पडला. सिंह रागवून उठला आणि त्याने उंदराला पंजात पकडलं आणि मारायची धमकी दिली. मिकी म्हणाला, सिंह महाराज, मला क्षमा करा. मी परत तुम्हाला कधीही त्रास देणार नाही. उलट कधी वेळ आली तर मी तुम्हाला मदतच करेन. सिंहाला त्या चिमुकल्या जीवावर दया आली. त्याने उंदराला सोडून दिलं. सिंहाने विचार केला, हा पिटुकला उंदीर मला काय मदत करणार आहे. काही दिवसांनंतर एकदा सिंह शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकला. लगेच मिकीनं आपल्या तीक्ष्ण दातांनी जाळं तोडलं आणि सिंहाला त्या जाळ्यातून मुक्त केलं. मदत करताना लहान थोर भेदभाव नसावा. हुशार गाढव. एक दिवस एक भुकेला सिंह पाणी प्यायला नदीवर गेला. नदीच्या समोरच्या काठावर एक गाढव पाणी पित होतं. सिंहानं लगेच त्या गाढवाची शिकार करायचं ठरवलं. सिंह म्हणाला, अहो गर्दभराज, नदी पलीकडे घोडे आहेत का? मला त्यांचं गाणं ऐकायचं आहे. सिंहाचा कावा गाढवाच्या लक्षात नाही आला. तो म्हणाला, मीच तुमच्यासाठी गाणं गातो ना. इतकं म्हणून गाढव डोळे बंद करून उंच आवाजात रेकू लागलं. लगेच सिंहानं त्याच्यावर झडप घातली. पण गाढवही हुशार होतं. ते सिंहाला म्हणालं,
महाराज, मी तुमची शिकार व्हायला तयार आहे. पण मी तर असं ऐकलंय की शक्तिशाली सिंह जेवणाच्या आधी देवाची प्रार्थना करतात म्हणे. सिंह स्वतःला महाशक्तिशाली समजत होता. त्यांनी देवाची प्रार्थना करण्यासाठी आपले डोळे बंद केले आणि प्रार्थना सुरू केली. गाढवाने ती संधी साधली आणि तिकडून धूम ठोकली. सिंह बिचारा हात चोळतच बसला. बुद्धी चातुर्य हे सर्वात मोठं बळ आहे. चतुर टोपीवाला. एक दिवस एक टोपीवाला एका छोट्याशा गावात टोप्या विकायला गेला. उन्हात फिरून तो अगदी दमून गेला होता. एका मोठ्या झाडाखाली त्याने आपली टोप्यांची पिशवी ठेवली आणि बाजूलाच झोपी गेला. टोपीवाला झोपेत असताना त्या झाडावरून माकडं खाली उतरली. त्याच्या पिशवीतून रंगीबेरंगी टोप्या काढून आपल्या डोक्यावर ठेवल्या आणि परत झाडावर जाऊन बसली. थोड्या वेळाने टोपीवाला जागा झाला. बघतो तर काय, पिशवी रिकामी आणि सगळी माकडं झाडावर टोप्या घालून बसली होती. तो जोरात ओरडला, अरे त्या टोप्या माझ्या आहेत, मला परत द्या. माकडं पण झाडावरून त्याच्या अंगावर ओरडू लागली. तेवढ्यात त्याला एक उपाय सुचला. त्याने डोक्यावरची टोपी काढली आणि जमिनीवर फेकली. त्याचबरोबर सगळ्या माकडांनी आपापल्या टोप्या काढून जमिनीवरती फेकल्या. टोपीवाल्याने लगेच त्या सगळ्या टोप्या जमा केल्या आणि पिशवीत भरून तिथून आनंदाने निघून गेला. कठीण प्रसंगातून निघण्याचा मार्ग हा असतोच. 2 कावळे. एक दिवस भोलू आणि गोलू या 2 कावळ्यांमध्ये भांडण जुंपलं की कोण श्रेष्ठ. भोलू म्हणाला, मी तुझ्याहून सरस आहे, कारण मी तुझ्यापेक्षा धष्टपुष्ट आहे. तर गोलू म्हणाला, नाही नाही, मीच सरस आहे, कारण मी वयाने मोठा आहे. शेवटी त्यांनी एक स्पर्धा ठेवली. जो आपल्या चोचीतल्या पिशवीत सामान भरून जास्त उंच जाईल त्यालाच श्रेष्ठ मानायचं. गोलू एकदम धूर्त होता. त्याने हळूच आपल्या पिशवीत कापूस भरला आणि भोलूच्या पिशवीत मात्र मिठाचे खडे भरले. दोघेही उडू लागले. बघता बघता गोलू खूप वर गेला, कारण त्याची पिशवी हलकी होती आणि भोलूची वजनदार. त्यामुळे प्रयत्न करूनही भोलू खूप वर जाऊ शकत नव्हता. इतक्यात अचानक पाऊस सुरू झाला. गोलूच्या पिशवीतील कापूस पाण्यात भिजल्याने जड झाला. भोलूच्या पिशवीतलं मीठ मात्र पाण्यात विरघळून वाहून गेलं. आता भोलूची पिशवी एकदम हलकी झाली. भोलू खूप वर उडाला आणि त्याने स्पर्धा जिंकली. खोट्याच्या कपाळी गोटा. 2 भिकारी. सोहन आणि मोहन 2 भिकारी होते. एका मोठ्या देवळाच्या बाहेर इतर भिकाऱ्यांबरोबर बसायचे आणि लोकांकडे जेवण पैसे मागून ते आपली गुजराण करत असत. सोहन लंगडा होता तर मोहन आंधळा. एक दिवस एक श्रीमंत माणूस येऊन त्यांना म्हणाला, मित्रांनो, मी माझ्या घरी एक मोठी मेजवानी ठेवली आहे. तुम्ही दोघेही उद्या माझ्या घरी जरूर या. बिचारे सोहन आणि मोहन दुसऱ्यांच्या मदतीशिवाय कुठे जाऊच शकत नव्हते. मोहन सोहनला म्हणाला, हे बघ मित्रा, तू जर का मला रस्ता सांगत गेलास तर मी तुला माझ्या पाठीवर बसवून घेऊन जाईन. अशा प्रकारे मोहनने सोहनला पाठीवर घेतलं आणि सोहनने रस्ता सांगितला. दोघांनी जाऊन मेजवानीवर भरपूर ताव मारला. नेहमी एकमेकांना मदत करावी. 2 बकऱ्या. गोलू आणि शालू 2 मूर्ख बकऱ्या होत्या. एक दिवस एक अरुंद पूल पार करताना दोघी समोरासमोर आल्या. दोघीही पुलाच्या मधोमध येऊन धडकल्या. पूल खूपच अरुंद होता आणि एक एक करूनच नीट पार करावा लागत होता. पण दोघींनाही आधी पुढे जायचं होतं. आधी कोणी जायचं यावरून दोघींमध्ये मारामारी सुरू झाली आणि मारामारी करता करता त्या नदीत पडून वाहून गेल्या. मूर्खपणाचं फळ वाईट मिळतं. कुरूप झाड. एक घनदाट जंगल होतं. त्या जंगलात खूप प्रकारची झाडं होती. आंबा, वड, पिंपळ, साग, अशोक अशी अनेक मोठी मोठी झाडं होती. त्यातील फक्त एका झाडाचं खोड वेडवाकडं आणि गाठाळ होतं. इतर सरळसोट झाडांमध्ये ते अगदीच वेडवाकडं दिसत होतं.
सगळी झाडं त्याला कुरूप म्हणून चिडवत असत. बिचारं झाड नेहमी म्हणायचं, हे देवा, तू मला इतकं कुरूप का बनवलंस? मी बाकीच्या झाडांसारखा सरळ का नाही? एक दिवस त्या जंगलात एक लाकूड तोड्या आला. त्या कुरूप झाडाजवळ जाऊन तो म्हणाला, छे 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 छे, हे वाकडे झाड काय कामाचे? मी त्यापेक्षा इतर झाडे तोडतो. त्याने ते वाकडे झाड सोडून बाकीची सारी झाडं तोडून टाकली. आता मात्र त्या झाडानं विचार केला, परमेश्वर जे काही करतो ते भल्यासाठीच. माझ्या कुरूपपणानं आज माझा जीव वाचवला. आपण कधीही कशासाठी देवाला दोष देऊ नये. देव आपल्याला जे देतो त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असतं. विनाकारण काहीही घडत नाही.